आपण जमलेले आहात, काय विषय काय? विषय एकच आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक आणि जनता इथे रस्त्यावर उतरलेली आहे उद्धव साहेबांच्या सपोर्टसाठी. कारण का माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या आमदार निधीद्वारे हे काम प्रस्तावित करण्यात आलं होतं आणि त्याला शासकीय मान्यता जिल्हाधिकाऱ्यांची ही आहे. परत ह्याला संमतीपत्र म्हाडाचं हे पण दिलेलं आहे आणि ह्याला वर्क ऑर्डर ही पण दिलेली आहे. आणि आमचं काम चालू असताना इथे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन प्रशासनाच्या साथ घेऊन प्रशासनाची मदत घेऊन इथे रात्री क्रेननी इथे हे शिल्प उभारण्यात आलेलं आहे. शिल्प रात्रीच्या अंधारात कोणालाही न विश्वासात घेता आम्ही पोलीस स्टेशनपासून प्रशासनाकडे CO म्हाडा झोपडपट्टी सुधार मंडळाचे यांच्याकडे गेलो होतो. त्यावेळेला त्यांनी आश्वासन दिलं आणि पोलीस स्टेशनला टिकेकर साहेबांनीही आश्वासन दिलं होतं की दोन्ही कोणालाही पक्षाला काम करायला देणार नाही. जोपर्यंत म्हाडाकडून लेखी आदेश तसे पारित होत नाहीत तोपर्यंत दोन्ही जणांना काम करायला देणार नाही. परंतु आम्ही 100 नंबरला 50-100 कॉल केले परंतु एकही इथे कारवाई झालेली नाही आहे. आणि यांचं काम रात्रभर आणि दिवसा हे चालू आहे. हा शिवसेनेवर अन्याय आहे आणि हा सरकारची अरेरावी आणि हुकुमशाही चालू आहे. याचा आम्ही शांततेच्या मार्गाने आणि संविधानाच्या मार्गाने निषेध करण्यासाठी इथे उभे आहोत. त्यांचं काम अजूनही चालू आहे. आम्ही त्यामध्ये कुठलाही व्यत्यय आणलेला नाही आहे. त्याला जे काम थांबवायचं असेल ते पोलीस यंत्रणा किंवा शासन म्हाडा हे ते नियमानुसार थांबवतील. आता हे काम तुम्ही बघताय आताही चालू आहे. त्यामुळे उद्या कोणी असं बोलायला नको की आम्ही काम थांबवायला आले होतो. आम्ही संविधानाच्या मार्गाने आणि लोकशाहीच्या मार्गाने आदित्य साहेबांच्या आदेशाने आम्ही इथे आंदोलन करतो आहे. त्यांचं आमचं मार्गदर्शन आहे, उद्धव साहेबांचं मार्गदर्शन आहे. ह्याच्याखाली शिवसैनिक आणि पदाधिकारी सर्व आज निषेध करण्यासाठी इथे जमा झालेलो आहोत. त्यांचं काम जे प्रशासन आहे म्हाडा प्रशासन आणि पोलीस हे मिळून जी खरी कागदपत्र असेल त्याच्या आधारे जो काय आहे तो निर्णय घेतील आणि तेव्हा आम्हाला मान्य असेल. त्या व्यतिरिक्त जर काही चुकीचा निर्णय आला तर लोकशाहीच्या मार्गाने हे आंदोलन असंच यापुढे कायमस्वरूपी चालू राहील. एवढं सर्व शिवसैनिक पदाधिकारी माता भगिनींच्या वतीने मी इथे जाहीर करतो.